स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपीला तातडीनं अटक करा, अन्यथा कायदा हातात घेऊ. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंचा इशारा. गृहराज्यमंत्री योगेश कदमांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न, पोलिसांकडून धरपकड. पुणे स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी 48 तासानंतरही मोकाटच. 13 पोलिसांच्या टीमकडून शोध. माहिती देणाऱ्याला 1 लाखाचं मिळणार बक्षीस. स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेचा संबंध राजकीय पक्षाशी. सराईत गुन्हेगार अनेक महिलांना लुबाडल्याचंही समोर. पुण्यात आयटी कंपनीतील महिलेचा विनयभंग करण्याचा कॅब चालकाचा प्रयत्न. घाबरलेल्या महिलेनं कॅबमधून मारली उडी. आरोपी गजाआड. इंद्रजित सावंत यांना धमकी प्रकरणी कोल्हापूर पोलिसांचं पथक नागपुरात. कोरटकरांच्या घरी दाखल. कोरटकर घरी नसल्याची माहिती. चौकशी होणार. बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडी मकोका कोर्टात आज आरोपपत्र दाखल करणार. 9 आरोपींवर गुन्हे. कृष्णा आंधळे मात्र अद्याप फरार. नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अखेर सुटला. भाजपकडेच नाशिकचे पालकमंत्रीपद राहणार असल्याचं स्पष्ट. रायगडचा तिढा मात्र अद्यापही कायम. मुंबईतील न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेतील खातेदारांना आजपासून काढता येणार पैसे. निर्बंधानंतर 25,000पर्यंत रक्कम काढण्याची मुभा. राज्यभरातील 500 मराठी शाळांना कुलूप. आणखी 2,500 शाळा बंद पडण्याच्या मार्गावर. हिंदी इंग्रजी शाळांच्या स्पर्धेत मराठीला घरघर. केरळच्या धर्तीवर रत्नागिरीत पर्यटकांसाठी हाऊस बोट. जिल्हा परिषदेनं विकत घेतल्या 5 हाऊस बोट. Thank you.